गणेश उत्सवात मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजीतील नागरिक शहापूर खणीचा वापर करतात। त्यासाठी इचलकरंजी प्रशासन दरवर्षी गणेश उत्सवात खण केंद्राळ मुक्तीसाठी लाखो रुपये खर्च करतं। दरम्यान दरवर्षीचा त्रास संपवण्यासाठी खण कायमस्वरूपी केंद्राळमुक्त करण्याची मागणी होतीये। इचलकरंजी परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडित उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत। या उद्योग व्यवसायातील रसायनयुक्त आणि रंगीत पाण्याबरोबरच अनेक गावातून मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय। इचलकरंजीत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या श्रींच्या मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनयुक्त रंगांमुळेही नदी प्रदूषणात भर पडते। त्यामुळे नदीचं प्रदूषण रोखण्याबरोबरच नदी मार्गावर मूर्ती विसर्जनासाठी होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेने शहापूर खणीत श्रींच्या मूर्ती विसर्जनाचा निर्णय घेतला। त्यानुसार दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी लाखो रुपये खर्च करून या खणीतील केंदाळ काढून मूर्ती विसर्जनासाठी क्रेन, बोट यासह आवश्यक सुविधा पुरवली जाते। मात्र वर्षभर प्रशासनाचं या खणीकडे दुर्लक्षच असतं। विशेष म्हणजे केंदाळ काढण्यासाठी महापालिकेने खास यंत्रणा असलेली बोट तयार केली होती। ती बोटही काही दिवस वापरली, मात्र आता त्या बोटीचा पत्ता सापडत नाही। परिणामी पुन्हा खण केंदाळाने व्यापली आहे। केंदाळाचं जाळं घट्ट होत असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे। या खणीत अनेक वेळा आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत। असे प्रसंग घडल्यावर केंदाळामुळे मदत कार्यातही अडचणी येतात। त्यामुळे महापालिका प्रशासनाला केवळ गणेशोत्सवात शहापूर खणीची आठवण होते का असा संतप्त सवाल उपस्थित होत असून प्रशासनाने कायमस्वरूपी खण केंदाळ मुक्तीसाठी उपाययोजना करण्याची मागणी होतीये।